पण आमच्या बंधू प्रेमाचे कधी दोन भाग होणार नाही. पण आज हिंदू धर्माचा सण म्हणजे दसरा. मी माझ्या भावाला बोलवतो आणि अरण्यामध्ये सोनं तोडण्यास जातोया. मग येतो माझ्या मंगल आवाज. हे राम एक दूजे के वास्ते मरने को तैयार. राम को दे आवाज कभी तो आ जाए अवतार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसा लगता हम दोनों ने एक माँ का दूध पिया. चोट तुझे लग जाए तो दर्द मुझे हो जाए. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसा लगता हम दोनों ने एक ही माँ का दूध पिया. तूने मेरे साथ हर जन्म लिया. ऐसा लगता हम दोनों ने एक ही माँ का दूध पिया. चोट तुझे लग जाए तो दर्द मुझे हो जाए. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. एक दूसरे के वास्ते मरने को तैयार. राम को दे आवाज कभी तो आ जाए अवतार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. ऐसी अपनी दोस्ती ऐसा अपना प्यार. हो ना, तुला मी का बोलवलं? का बोलवलं दादा? आज आपल्या हिंदू धर्माचा सण म्हणजे दसरा. हो. बरोबरीचे मित्र सोनं तोडण्यास अरण्यात जात आहेत. मग माझा पण विचार आहे अरण्यात जावं आणि सोनं तोडून वडीलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा. खरे दादा. चाललं मग दादा, वेळ कशाला? असं नाही, मग आधी आई वडिलांचा विचार घेऊ. वडिलांनी जर हा सांगितलं तर आपण अरण्यात जाऊ बरोबर. आणि नाही जर सांगितलं तर आपण जाणार नाही. ठीक आहे ठीक आहे. चल मग. चल मग दादा. अलबेल पारा बराबर है. भागने वाले इधर जाओ, मुतने वाले इधर आओ. भागने वालों को माफ कर देता हूँ, मुतनार से फांसी दी देश में आज. वा रे वा. पारा चालू आहे शिपायाचा. हे वेळा काय विचारायचा? हा दरबार आमचा, याच्या अंगावरती कपडे आमचे, हा जो अन्न पाणी खातो तो अन्न पाणी आमचा आहे. मग याला विचारायची गरज नाही. दादा चल जाऊ दरबारात. असं करतो. हो. चल. ए, अरे, अरे. थांबा. काय झालं? तुम्ही विचारताना आणि पुसताना डायरेक्ट मध्ये कस काय घुसता हो? आम्हाला ओळखत नाही तू? ओळखतो ना, मग चंद्र आणि मोहन. असं? अरे वा. मग तुला विचारायचा विषय असा झाला, म्हणजे तू नोकर आमचा आहे, बराबर हे कपडे तुझ्या अंगावरती तुमचे. तुला पैसे आम्ही देतो. बराबर. तू ज्या जागेवरती उभा आहे ती जागा तुमची. बरोबर. मग आणि तुम्हाला विचारायची काय गरज आहे? हो, नाही, सगळं जे तुम्ही मला कपडे दिले ते तुमचे. बरोबर. पैसे तुम्ही देता ते तुमचे. हा. आणि जे मी अन्न पाणी खातो ते सुद्धा तुमचं आहे. असं ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा तुमची आहे. हे पण खरं. पण ड्युटी माझी आहे, त्याचं काय हो? मुद्द्याची गोष्ट सांगितली. तुम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावून ठेवलं परवानगी शिवाय आत येऊ हो. नये. तुम्हीच कायदा काढता आणि तुम्हीच काला मोडीसन खात असता. मग नाही, असं जर केलं तर लोक बिघडतील. असं म्हणून तुम्ही जा आणि बाबांना सांगा चंद्रमोहन आलेत बरं म्हणून. ठीक आहे, तुम्ही बाजूला थांबा. हो. मी बाबांची परवानगी घेऊन येतो.
आओ महाराज ओ बाबा बाबा अरे ते फाटकावर पारा करत असताना तुमचे मुलं आले चंद्र आणि मोहन मग त्याला कसली परवानगी? परवानगी? राज दरबार त्यांचा, हा महाल त्यांचाही, बरोबर. आई वडील त्यांचे, नौकर तुम्ही त्यांचे, बरोबर. त्याला कसली परवानगी? अहो सगळं तुमचं आहे पण ड्युटी माझी आहे त्याचं काय बाबा बरोबर आहे. तुम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावून ठेवले ना कसे? परवानगी शिवाय आत येऊ नये बरोबर आहे. मग आम्हीच कायदा काढायचा, आम्हीच बोलायचं का? बस तुम्हीच कालामोडी खावा नका मग त्याला जा आणि त्याला आतमध्ये पाठवून दे. बरं ठीक आहे जा. भाऊ ओ दादा तू घुस आणि तू मुंगूस आतमध्ये कापूस तू घुस बाबा नमस्कार. आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. चंद्र आणि मोहन बाबासाहेब, दोघं तुम्ही काय चालून आले? तुमच्याकडे येण्याचं कारण फक्त एकच. आज आपल्या हिंदू धर्माचा सण म्हणजे दसरा. हा, आम्हाला अरण्यात सोनं तोडण्यात जायचे. अरण्यामध्ये सोनं चोरत आहे. हो. अरे प्रत्येक शेतकऱ्याची मुलं शिलांगण खेळत आहे हा, आणि तुम्ही घरी बसावं, तुमचं वय भाला शोभत नाही. बरोबर. तुम्ही पण जा आणि शिलांगण खेळा, असं ना? पण बाळांनो बोला ना. येताना लवकर या, कारण की तुम्हाला काही मुद्द्याचा विषय सांगायचा आहे. असं? हा, आम्ही लवकर येणार बाबा, काळजी जा. करून जा तुम्ही मागे. जा. चंद्राने मौनाला घेऊन रामा रामा चंद्राने मौनाला घेऊन अरण्यात गेले बघा चालून प्रेमाने खेतीशी लागना हरे राम हरे राम हरे नाची मैना हरे राम हरे राम हरे राम धीरे धीरे हो धीरे हो. मोहन अरण्यात आलो. हो समोर झाडे सोन्याचं, हो सोनं तोड आणि आपण घरी जाणार. ठीक आहे दादा. हा, आणि जास्त नको घेऊ, एवढंच घे. हा मोहन, आज सोनं चोरताना माझ्या आईची मला आठवण आली रे. आज जर माझी आई जिवंत राहिली असती, तिचा मी आशीर्वाद घेतला असता. पण काय करू, लहानपणीच मला ती सोडून निघून गेली रे. खरे दादा, तू लहान असताना तुझ्या आई मरण पावली. बरोबर. माझ्या आईने तुझा सांभाळ केला म्हणून तुला आज आईची आठवण आली. हो. तर दादा तू एक काम कर, काय? तू आईकडे जा, मी बाबाकडे जात असतो. असं? हो किती चांगले विचार आहेत तुझे. मी जर वडिलांकडे गेला हा तर आई सहज म्हणे की माझ्या सवतीचा मुलगा होता, तर तो वडिलांकडे गेला. हा असं नाही करताना मी आईच्या माला जातो आणि तू वडिलांकडे जा. ठीक आहे दादा. आणि बाबांना सांग की दादा तुमच्याकडे येणार आहेत म्हणून. ठीक आहे ठीक आहे. येतो मी. ए भाऊ आले बेल पारा बराबर आहे. हो भाऊ हो आप शांत बसा, शांतता घ्या दादा. हा बोल नका मग तुम्ही बोलणं तर मागे जा भाऊ. तुम्ही बोलणं का आमने बोबडे वयसणार काका.